नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की मटकी. मंडई मटकी हे आपण आपल्या आहारामध्ये रोजच सेवन करतो, पण ह्या मटकीपासून आपल्याला जे प्रोटीन्स मिळतं ते जर आपण योग्य पद्धतीने खाल्लं तर आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होतो. तर मंडई त्यामध्येच आज एक अशी माहिती बघणार आहोत की त्यामध्ये तुम्हाला काही चुका नाही करायच्या आहे. जरी त्या चुका केल्या तर तुम्हाला योग्य प्रोटीन मिळत नाही आहे. तर म्हणजे कशा प्रकारे तुम्ही ही मटकीचं सेवन केलं तर तुम्हाला प्रॉपर प्रोटीन मिळू शकतं ते आता बघणार आहोत. तर मंडळी, मटकी ही आपल्या पारंपरिक आहारातील एक अत्यंत पौष्टिक कडधान्य आहे. लहान दिसणारी ही डाळ आरोग्यासाठी मात्र मोठा खजिना ठरते. विशेषतः महाराष्ट्रात मटकीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि तो चव व पोषण या दोन्ही बाबतीत उत्तम मानला जाते. मटकीची उसळ, भाजी, भात आवडीने केला जातो आणि आवडीने खाल्ला पण जातो. पण मटकी खाताना योग्य पद्धतीने खाणे गरजेचं आहे. जर भरपूर तेलात मटकी तयार केली तर त्याचा फायदा काहीच देणार नाही. त्यामुळे योग्य पद्धत जाणून घ्यायची आहे. तर मटकीमध्ये प्रथिने म्हणजे की प्रोटीन हे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराच्या स्नायूची वाढीसाठी ती खूप उपयुक्त ठरते. त्याचबरोबर फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते आणि बद्धकोष्ठासारख्या समस्या कमी होतात. मटकीमध्ये लोह म्हणजे की इरॉन असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजेही यात आढळतात, जी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीराची एकूण कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी असतात. मटकी खाल्ल्याने वजन नियंत्रणात ठेवल्यास मदत होते, कारण ती पोट जास्त वेळ भरलेले ठेवते. त्यात कॅलरीज कमी आहेत आणि मधुमेह असण्यासाठी मटकी फायदेशीर ठरते, कारण तिचा ग्लायमोक्सिया म्हणजे इंडेक्स कमी असतो. नियमित आहारात मटकीचा समावेश केल्यास ऊर्जा टिकून राहते आणि थकवा कमी जाणवतो. मटकीचे अनेक स्वादिष्ट पदार्थ करतात, उदाहरणार्थ की मटकीची उसळ, मटकीची भाजी, मटकीची आमटी, मिसळ, मटकीचे कटलेट, तसेच अंकुरलेली मटकी वापरून कोशिंबिरी किंवा चाटही करता येते. विशेषतः अंकुरलेली मटकी अधिक पौष्टिक मानली जाते, कारण यामध्ये जीवनसत्वाचं प्रमाण वाढतं. मटकी खाण्याची योग्य पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. मंडई मटकी थेट शिजून खाण्यापेक्षा ती आधी भिजून नंतर अंकुर आणून खाल्ली तर अधिक फायदेशीर ठरते. मंडई अंकुरलेल्या मटकीमुळे पचन सोपं होतं आणि पोषक घटक शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळतात. मात्र काही लोकांना गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात खाणं आणि हळूहळू खाणं हे प्रमाण वाढवणं योग्य ठरतं. शेवटी मटकी ही स्वस्त, सहज उपलब्ध आणि अत्यंत गुणकारी अशी आहे. रोजच्या आहारात थोड्याफार प्रमाणात मटकीचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि आरोग्य टिकून ठेवल्यास मोठी मदत देखील होते. तर म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ह्या मटकीचं सेवन करू शकता आणि हिच्यापासून मिळणारे भरपूर सारे प्रोटीन तुमच्या शरीराला फायदेशीर ठरू शकता. तर ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.